नेवासा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे प्रचार नियोजन बैठक. शेतकरी धार्जिणे व ग्रामीण भागाचा विचार करणारे सरकार केंद्रात पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शेतकरी हित जपणारे पक्ष आहेत. आपल्या प्रश्नांची बांधिलकी असणारा प्रतिनिधी लोकसभेत असला पाहिजे. यासाठी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नेवासा तालुक्यातून मताधिक्य देऊ अशी ग्वाही ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार नियोजनासाठी भेंडा येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना घुले अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आमदार डॉक्टर सुधीर तांबे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंगे, ॲडव्होकेट देसाई देशमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दादा गंडाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, अशोक चौधरी, उभय दळ, गौरक्षनाथ कापसे, दत्तात्रय खाटीक, सरपंच सुनील खरात आदी यावेळी उपस्थित होते. घुले पुढे म्हणाले, काँग्रेसने सरसकट कर्जमाफीची ग्वाही दिली आहे. शेतकरी हिताचा, ग्रामीण भागाचा विचार करणारा जाहीरनामा आहे. सध्या केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारने कांदा निर्यातीत बंदी केल्याने कांदा रस्ता फेकून द्यावा लागला. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या सरकारच्या डोळ्यात अश्रू आणण्याची वेळ आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे, मुळा धरणातील पाण्याचे नियोजन करून टेल टू हेड पाणी देणे, रस्ते, वीज, पाणी प्रश्न आक्रमकाने सोडवले पाहिजे. आमदार कांबळे नेवासा तालुक्याला जास्त जीव लावावा अशी सूचना ही श्री घुले यांनी केली. आपल्याला आपलं ध्येय धोरण दगे सरांनी सांगितलं आपण साहेबांनी की या पक्षाचा जो अजेंडा आहे, आपल्या पक्षाचा जाहीरनामा आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार. या दुसऱ्या पक्षाकडे आपण पाहिलं तर त्यांच्याकडं शेतकऱ्यांसाठी कुठलंही ध्येय धोरण नाही, बहुजन समाज आणि मागासवर्गीयांसाठी कुठलंही ध्येय धोरण नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या पक्षाचा, आपल्या शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण भागाचा विचार करणारा पक्ष आणि त्याच्या बाजूला राहायचं, याच्यासाठी आज आपण संघटित करतो. सगळे जाणकार लोक इथं आहेत आणि विठ्ठल भाऊजी सांगितलं की यांचा अनुभव आपण 5 वर्ष पहिला घेतला. 15 लाख खात्यात जमा झाले तर नाहीच, 15 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार. कोणत्या गावाचा नेवासा तालुक्यात 125 गाव आहेत आणि 2,47,230 मतदार आहेत. या 125 गावात आणि 2.5 लाख मतदारात कुणी हातवर करून सांगावं की आमच्या गावात या केंद्र सरकारमध्ये आमच्याला आमची नोकरी मिळाली. कोणालाच नोकरी मिळाली नाही, पण यांनी मात्र आपल्या जमिनीवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम मागच्या 5 वर्षात केला आणि प्रत्येक गावात आम्ही नोकरी मिळवून देऊ, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देऊ. कांद्याला काय भाव मिळाला? कांद्याने केला वादा. कांदा ज्यांनी लावला, पिकवला, ते माणसाच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं काम या केंद्र सरकारने केलं. आणि म्हणून आता उद्याच्या निवडणुकीत यांच्या डोळ्यात आपल्याला अश्रू आणायची ही सूचना आपण मांडणार की निश्चित प्रमाणामध्ये ही निवडणूक काही कांबळे साहेबांची आहे असं मानायचं काही कारण नाही. ही निवडणूक तुमच्या आमच्या भवितव्याची निवडणूक आहे. तुमचं आमचं भवितव्य कसं घडवायचं, या देशाचं भवितव्य कसं राहील, त्या देशाचं भवितव्य धोक्यात जाऊ नये, इथं लोकशाही ही संपुष्टात येऊ नये, अशा पद्धतीच्या विचाराची ही लढाई आहे. आणि ती लढाई या विचाराची असल्यामुळं मी माझं स्वतःचं इलेक्शन म्हणून आपल्याला ते प्रत्येक कार्यकर्त्याला उतरावं लागणार आहे. मित्र, या निमित्तानं आपल्याला माहीत देशामध्ये जो कारभार सुरू झाला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि तुमचं आमचं सर्वांचं योग आहे. आदरणीय आपल्या जिल्ह्याचे माजी कृषी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात हे अगदी वर्किंग कमिटीवर आहे.
म्हणजे राजीव गांधीचा त्यांचा डायरेक्ट संबंध त्या ठिकाणी आलेला अशी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेते मंडळींची भावना होती. म्हणून थोरात साहेबांना सुद्धा आम्ही बोललो होतो बाबा तुम्ही भाऊसाहेब कांबळेला तिकीट द्यायला कुठल्या प्रकारची हरकत नाही, कारण की 2 वेळेचा अनुभव साहेब वेगळा आहे. परवा पवार साहेब आपण बसलो होतो नगर, त्यांनी सांगितलं मागच्या वेळेला निवडून केलं मत किती पडले, परंतु म्हटलं या 2 वेळेची बेरीज करून चालणारच नाही. पहिल्याने आले ते रामदास आठवले आले, हे सगळं आचारसंहितेचा मुद्दा निर्माण झाला, लोकांनी सगळे विचार बदलून टाकला. उत्तर मार्केटिंग मित्रांनो, आपण आज काय करत आहोत लोकशाहीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आज एक नवीन पद्धत भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे. प्रचंड खर्च करायचा. तुम्ही जर मागची निवडणूक 5 वर्षापूर्वीची किती जाहिराती, प्रचंड जाहिराती, आणि त्या जाहिराती पैसे आले कुठून? ते सगळे पैसे या देशातल्या अंबानी आणि अदानी दिले. आणि आज आपण बघतोय की ते म्हणतील तसं सरकार चालू आहे. साधं राफेलचं उदाहरण आपण घ्या. राफेल विमान खरेदी करत असताना म्हणजे एक तर त्यामध्ये 2 प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे की तिथे 450 कोटी रक्कम ठरलेली होती सुरुवातीला, नंतर ती बाबत 600 कोटी झाली. त्याचं उत्तर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये सुभाष भामरे जे आहेत संरक्षण मंत्री त्यांनी दिलं. आता ते विमान खरेदी करताना 1600 कोटी रुपये किंमत आहे. यानंतर चर्चा झाली, राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला, परंतु पंतप्रधान मात्र या विषयावर एक शब्दही बोलायचा आहे. आता देशाच्या समोरचा एवढा मोठा प्रश्न असताना त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिले नाही. तिथे जे आपल्या संरक्षण मंत्री एका बाई आहेत त्यांचे मला बाई, त्यांनी 1 तास भाषण केलं. पण राहुल गांधींनी जे 2 प्रश्न उपस्थित केले होते की तुम्ही ह्या राफेलची किंमत तिप्पट का झाली, म्हणजे 500 कोटीचं साधारण विमान तुम्ही 1600 कोटी रुपयाला कसं खरेदी करताय, आणि आपण 116 विमानं घ्यायचे होते, बाकीचंच विमान खरेदी करता. तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अद्यापही दिले नाही. राहुल गांधींनी त्यांना आव्हान केलं होतं. आता राहुल गांधींना त्यांनी खूप म्हणजे आपण पाहिलं असेल त्यांची एक पद्धत आहे, त्याला फॅसिस्ट म्हणतात मित्रांनो. आपल्या तालुक्यात सर्व